हाय फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मी हे जयश्री आणि महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत. तर फ्रेंड्स, आज आपण TET आणि CET परीक्षेमधील CDP या विषयातील वायगोस्की यांच्या सिद्धांतावरील 2013 ते 2025 दरम्यान विचारलेले प्रश्नोत्तरे पाहणार आहोत. त्याआधी जर चॅनलवर नवीन असेल आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर महा एक्झामच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग वळत आपल्या आजच्या पहिल्या प्रश्नाकडे. पहिला प्रश्न आहे, सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत कोणी मांडला? हा प्रश्न सीटेट सप्टेंबर 2013 वायगोस्की यांनी मांडला. TET 2014 झेडपीडी म्हणजे काय? तर समीपस्थ विकास क्षेत्र स्वतः करू शकतो व मदतीने करू शकतो यामधील अंतर म्हणजे झेडपीडी होय. पुढे पाहूया. सीटेट फेब्रुवारी 2015 प्रश्न आहे, MKO म्हणजे काय? तर फुल फॉर्म आहे मोर नॉलेजेबल अदर. पुढचा प्रश्न TET 2015 वायगोस्की यांच्या मते भाषा व विचार यांचा संबंध काय? उत्तर, भाषा विचार घडवते, 2 वर्षानंतर दोन्ही एकत्र येतात. पुढे पाहूया. सीटेट सप्टेंबर 15 पियाजे विरुद्ध वायगोस्की शिक्षण व विकास यात फरक काय? तर पियाजे विकास व शिक्षण आणि वायगोस्की शिक्षण ते विकास. पुढे पाहूया. सीटेट सप्टेंबर 2016 स्कॅफोल्डिंग संकल्पना कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे वायगोस्की यांच्या झेडपीडीशी स्कॅफोल्डिंग ही संकल्पना संबंधित आहे, तात्पुरता आधार देणे. पुढे पाहूया. TET 2017 प्रश्न आहे, स्वगत भाषणाबद्दल वायगोस्की यांचे मत काय होते? उत्तर आहे ते विचारांचे साधन आहे, समस्या सोडवायला मदत करते, नंतर आंतरिक होते. पुढचा प्रश्न पाहूया. हा प्रश्न सीटेट डिसेंबर 17 विचारण्यात आलेला होता. पियाजे स्वगत भाषणाला काय म्हणतात? तर अहमकेंद्रितता असे पियाजे यांचे मत आहे. निरर्थक हा फरक महत्त्वाचा. पुढे पाहूया. MPSC 2018 हा प्रश्न विचारला होता. प्रत्येक कार्य दोनदा येते, आधी सामाजिक नंतर मानसिक. कोण म्हणाले? तर वायगोस्की म्हणाले. अंतर्गततेचा नियम. पुढे पाहूया. सीटेट सप्टेंबर 2018 शास्त्रीय संकल्पना व दैनंदिन संकल्पना यातील फरक कोणी सांगितला? उत्तर वायगोस्की यांनी. शास्त्रीय शाळेत संघटित आणि दैनंदिन अनुभवातून. पुढे पाहूया. TET 2018 खेळात मूल डोक्यापेक्षा मोठे असते. कोण म्हणाले? वायगोस्की म्हणाले, कारण खेळातून मूल झेडपीडीमध्ये काम करते. पुढे सीटेट जुलै 2019 परस्पर अध्ययन कशावर आधारित आहे? उत्तर आहे वायगोस्की यांच्या सामाजिक सांस्कृतिक सिद्धांतावर. पुढे पाहूया. TET 2019 वायगोस्की यांचे तत्व कोणते नाही? झेडपीडी, स्कीमा, MKO, अंतर्गतता. उत्तर स्कीमा ते पियाजे यांचे आहे. पुढे पाहूया. सीटेट डिसेंबर 2019 गतिशील मूल्यमापन कशासाठी? तर उत्तर आहे झेडपीडी मोजण्यासाठी मूल किती मदतीने शिकू शकते ते पाहणे, म्हणजे गतिशील मूल्यमापन होय. पुढे पाहूया. MPSC 2020 दुसऱ्यापेक्षा अधिक ज्ञानी MKO नेहमी शिक्षकच असतो का? तर नाही, नेहमी शिक्षकच असतो असे नाही. पालक पण असू शकतात, मोठा भाऊ, हुशार मित्र, पुस्तक, संगणक पण होऊ शकतो. पुढे पाहूया. सीटेट जानेवारी 2020 सामाजिक रचनावाद प्रवर्तक कोण? उत्तर वायगोस्की. पुढे पाहूया. TET 2020 अंतरिम भाषण कधी सुरू होते? उत्तर 7 वर्षानंतर स्वगत भाषण मनात जाते. पुढे सीटेट डिसेंबर 2020 शिक्षण विकासाच्या पुढे चालते. कोण म्हणाले? वायगोस्की म्हणाले. पियाजे याच्या उलट म्हणाले होते. पुढे पाहूया. फेडिंग म्हणजे काय? TET 2021 स्कॅफोल्डिंग हळूहळू काढून घेणे, मदत कमी करत जाणे, म्हणजे फेडिंग होय. पुढे पाहूया. सीटेट सप्टेंबर 2021 अनुकरण फक्त झेडपीडीमध्ये होते. कोणाचे मत होते?
तर हे मत वायगोस्की यांचे होते. खूप सोपे किंवा खूप अवघड असेल तर अनुकरण होणार नाही. पुढे पाहूया. MPSC 2021 संस्कृती विकासात काय भूमिका बजावते वायगोस्की यांच्या मते? उत्तर, संस्कृती मानसिक साधने देते, जसे भाषा, लिपी, गणित विकासाला दिशा देते. पुढे सीटेट जुलै 2022 वर्गात एका मुलाचे कौतुक केल्याने इतर मुले पण तसेच वागतात, हे कशाचे उदाहरण आहे? उत्तर, अप्रत्यक्ष पुनर्बलनाचे, वायगोस्की व बंडुरा. TET 2022 गटकार्य कोणत्या सिद्धांतानुसार प्रभावी होते? गटकार्य वायगोस्की यांच्या सिद्धांतानुसार प्रभावी होते. MKOची भूमिका समवयस्क करतात. सहकारी अध्ययन. पुढे पाहूया. सीटेट डिसेंबर 2022 दैनंदिन संकल्पनाचे उदाहरण द्या. उत्तर, माझा भाऊ अनुभवातून आलेली असंघटित संकल्पना आहे. पुढे पाहूया. TET 2023 शास्त्रीय संकल्पनाचे उदाहरण द्या. उत्तर, भाऊ म्हणजे आई वडिलांचा मुलगा. शाळेत शिकलेली व्याख्या. पुढे पाहूया. सीटेट ऑगस्ट 2023 स्वगत भाषा अवघड कामात वाढते की कमी होते? उत्तर, वाढते. वायगोस्की यांनी प्रयोगाने दाखवले. पुढे पाहूया. MPSC 2023 उच्च मानसिक क्रिया सामाजिक आहे का नैसर्गिक? उत्तर, सामाजिक. वायगोस्की संस्कृतीतून येतात. पुढे पाहूया. TET 2024 लिहिणे कशाचे बाह्यरूप आहे? उत्तर आहे आंतरिक भाषणाचे. वायगोस्कीच्या मते सर्वात अवघड भाषा. पुढे पाहूया. सीटेट जानेवारी 2024 समूह ZPD वर्गात कसा वापराल? गटचर्चा, परस्पर अध्ययन करून. वर्ग एकत्रितपणे ZPD मध्ये काम करतो. पुढे सीटेट जुलै 2024 शिकण्याची तयारीबद्दल वायगोस्की काय म्हणतात? MKOच्या मदतीने तयारी आधीच आणता येते. परिपक्वतेची वाट पाहू नये. पुढे पाहूया. MPSC 2024 अपयश ZPDच्या कोणत्या भागात काम दिल्याने येते? उत्तर, ZPDच्या बाहेरचे खूप अवघड काम दिल्याने. पुढे सीटेट जानेवारी 2025 कंटाळा ZPDच्या कोणत्या भागात काम दिल्याने येतो? ZPDच्या आतल्या भागामध्ये काम दिल्याने कंटाळा येतो. खूप सोपे काम दिल्याने, तसेच करू शकतो या भागात. पुढे पाहूया. TET 2025 प्रवाह अवस्था कधी येते? उत्तर, काम ZPD मध्ये असेल तेव्हा आणि आव्हान व कौशल्य संतुलन. पुढे सीटेट जुलै 2025 प्रज्ञावान मुलांसाठी ZPD कसा असतो? उत्तर, खूप पुढे असतो. त्यांना अवघड अमूर्त कामे द्यावीत. स्कॅफोल्डिंग कमी लागते. MPSC 2025 अपंग मुलांसाठी ZPD कसा वापराल? उत्तर, जास्त स्कॅफोल्डिंग, छोटी पावले, जास्त MKO, पण अपेक्षा कमी नको. पुढे पाहूया. TET 2025 यूट्यूबवरून नृत्य शिकणे कशाचे उदाहरण आहे? उत्तर, प्रतिकात्मक प्रतिमान, सिम्बॉलिक मॉडेलिंग. MKO व्यक्ती नसून व्हिडिओ आहे. तर फ्रेंड्स, थांबूया इथेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.